नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश जलांडे बी एड्युकेअरच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करतोय 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या सप्ताहादरम्यान घडलेल्या चालू घडामोडी, करंट अफेअर्स. सभासार ग्रामसभांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधन. सरकारने सभासार हे एआय आधारित साधन सुरू केले आहे, जे ग्रामसभेच्या व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग मधून स्वयंचलितपणे संरचित इतिवृत्त तयार करते. यामुळे पंचायतीमध्ये पारदर्शकता व एकरूपता सुनिश्चित होते. भाषिणी या प्लॅटफॉर्मवर आधारित हे साधन अनेक भारतीय भाषांमध्ये लिप्यंतर म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन करण्यास सक्षम आहे. हे ई ग्राम स्वराज प्रणालीशी संलग्न असून पंचायत निर्णय पोर्टलद्वारे याचे निरीक्षण केले जाते. सभासार हे डिजिटल शासकीय कार्यपद्धतीला चालना देत असून 73व्या घटना दुरुस्तीद्वारे घालून दिलेल्या पंचायत राज व्यवस्थेअंतर्गत सहभागी लोकशाही अधिक बळकट करण्याचे कार्य करते. दुबईने सुरू केला एआय आधारित प्रवासी कॉरिडॉर इमिग्रेशन काउंटरला पर्याय. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने DXB एआय आधारित प्रवासी कॉरिडॉर सुरू केला आहे, ज्यामध्ये प्रवाशांना कोणतेही कागदपत्र न दाखवता फक्त चेहऱ्यावरील ओळख, फेशियल रेकग्निशन व पूर्व नोंदणीकृत बायोमेट्रिक माहितीच्या आधारे काही सेकंदातच इमिग्रेशन पूर्ण करता येते. ट्रॅव्हल विदाउट बॉर्डर्स या उपक्रमाचा एक भाग असलेली ही प्रणाली केवळ 14 सेकंदात 10 प्रवाशांचे इमिग्रेशन प्रक्रिया करू शकते, ज्यामुळे पारंपरिक पासपोर्ट तपासणीची आवश्यकता संपुष्टात येते. ही सुविधा सुरुवातीला टर्मिनल 3 मधील फर्स्ट व बिझनेस क्लास लाउंज मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या दुबईच्या स्मार्ट टेनल स्मार्ट टनेल उपक्रमावर आधारित हा कॉरिडॉर अधिक सोयीस्कर, सुरक्षित व अखंडित प्रवासाचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. मणिका विश्वकर्मा मिस युनिव्हर्स इंडिया 2025 थायलंडमध्ये होणाऱ्या 74व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार गंगानगर राजस्थान येथील मॉडेल मणिका विश्वकर्मा हिला जयपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा मानाचा किताब मिळाला आहे. याआधी मिस युनिव्हर्स राजस्थान 2024 म्हणून गौरवलेली मणिका आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या दिल्लीमध्ये मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या मणिकाने तिच्या प्रवासाबद्दल आणि मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्यात परीक्षक मंडळातील उर्वशी रौतेला तसेच माजी किताबधारक रिया सिंघा यांनी मणिकाच्या कामगिरीचे कौतुक केले. 50 स्पर्धकांमधून ती उठून दिसली. भारताचे उद्दिष्ट 2035 पर्यंत स्वदेशी अवकाश स्थानक, 2040 पर्यंत मानवी चांद्र मोहीम. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत जाहीर केले की भारत सरकारचे ध्येय 2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्थानक भारतीय अंतरिक्ष स्टेशन उभारण्याचे आहे, तसेच 2040 पर्यंत मानवी चांद्र मोहीम राबवण्याचे आहे. हे उद्दिष्ट विकसित भारत 2047 या दूरदृष्टीशी सुसंगत आहे. सॉरी, माफ करा, दूरदृष्टीशी सुसंगत आहे. यावेळी त्यांनी भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील ऐतिहासिक मोहिमेचे कौतुक केले व भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. रशियाची योजना 2036 पर्यंत शुक्र ग्रहावर व्हेनेरा डी मोहीम. रशिया 2034 ते 2036 दरम्यान व्हेनेरा डी ही महत्वाकांक्षी मोहीम शुक्र ग्रहावर पाठवणार आहे. या मोहिमेमध्ये लँडर, ब्लू प्रोब आणि कक्षीय अवकाशयान ऑर्बिटर यांचा समावेश असेल. या प्रकल्पाचे प्राथमिक डिझाईन कार्य जानेवारी 2026 पासून सुरू होईल. हे काम रशियाच्या नवीन राष्ट्रीय अवकाश कार्यक्रमांतर्गत होणार असून स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट IKI आणि लोवो लोवोच लोवोचकिन लोवोचकिन असोसिएशन यांच्या सहकार्याने 2 वर्षांचा डिझाईन टप्पा पूर्ण केला जाणार आहे. जागतिक मानवतावादी दिन 2025 दिनांक
थीम, महत्व आणि जागतिक मानवतावाद्यांना अभिवादन. जागतिक मानवतावादी दिन 2025 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि जगभरातील मानवतावादी कार्यकर्त्यांच्या धैर्य व समर्पणाचा गौरव करतो. या वर्षीची थीम स्ट्रेंथनिंग ग्लोबल सॉलिडॅरिटी अँड एम्पॉवरिंग लोकल कम्युनिटीज जागतिक मदत उपक्रमांमध्ये स्थानिक सहभागाचे महत्व अधोरेखित करते. 2003 मध्ये बगदादमधील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस सुरू करण्यात आला. हा दिवस जागतिक संकटाविषयी जनजागृती करतो, एकता व करुणेला प्रोत्साहन देतो, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमांद्वारे, समुदाय कार्यक्रमांद्वारे आणि डिजिटल मोहिमांद्वारे खरी उदाहरणे समोर आणतो आणि वैयक्तिक सहभागासाठी प्रेरित करतो. केंद्र सरकारने 30 राज्यांमध्ये अन्न चक्र पुरवठा साखळी साधनाची अंमलबजावणी, पीडीएस कार्यक्षमतेत वाढ. केंद्राने सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस अंतर्गत लक्षित 31 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांपैकी 30 ठिकाणी मणिपूर वगळता अन्न चक्र हे पुरवठा साखळी कार्यक्षमतेचे साधन लागू केले आहे. या साधनामुळे मार्गाचे सर्वोत्तम नियोजन, ऑप्टिमायझेशन शक्य झाले असून दरवर्षी वाहतूक खर्चात अंदाजे ₹250 कोटींची बचत होईल असा अंदाज आहे. याशिवाय हे साधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यास मदत करते, जे भारताच्या हवामान बदल प्रतिबद्धतेशी सुसंगत आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री सौ निमुबेन जयंतीभाई बंबनिया यांनी राज्यसभेत दिली. आदि कर्मयोगी अभियान, उत्तरदायी शासनासाठी जगातील सर्वात मोठा आदिवासी नेतृत्व कार्यक्रम सुरू. आदि कर्मयोगी अभियान आदिवासी कार्य मंत्रालयाने सुरू केलेला हा जगातील सर्वात मोठा आदिवासी तळागाळातील नेतृत्व कार्यक्रम आहे. याचे उद्दिष्ट उत्तरदायी शासन, आदिवासी सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणे आहे. विकसित भारत 2047 आणि सेवा संकल्प समर्पण या भावनेशी सुसंगत हा उपक्रम 30 राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील 550 जिल्ह्यांमधील 1 लाख आदिवासी गावांमधून 20 लाख परिवर्तन नेते घडवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. महत्वाच्या उपक्रमांमध्ये आदि सेवा केंद्रे, गव्हर्नन्स लॅब कार्यशाळा, ट्रायबल विलेज व्हिजन 2030 तसेच आदि सहयोगी आणि आदि साथी स्वयंसेवकांना प्रशिक्षण यांचा समावेश आहे. नवीन घटना दुरुस्ती विधेयक 30 दिवसांच्या ताब्यानंतर पंतप्रधान मुख्यमंत्री पदच्युत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार गंभीर गुन्हेगारी आरोपावर सलग 30 दिवस ताब्यात राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे पद आपोआप संपुष्टात येईल. या दुरुस्तीत कलम 75, 164 आणि 239 मध्ये बदल प्रस्तावित आहेत. त्यानुसार शिक्षा न होता देखील राजीनामा किंवा पदच्युती बंधनकारक असेल. मात्र सुटकेनंतर पुन्हा नियुक्ती होऊ शकते. या विधेयकाचा उद्देश स्वच्छ शासन व लोकांचा विश्वास दृढ करणे हा आहे, परंतु यावर राजकीय गैरवापराची शक्यता, निर्दोष मानले जाण्याच्या तत्वाचे उल्लंघन तसेच संघराज्यीय तत्वांना बाधा येण्याबाबत टीका होत आहे. सध्या हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी पुनर्विलोकनासाठी पाठवण्यात आले आहे. ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 मंजूर. ई स्पोर्ट्सला प्रोत्साहन, पैशावर आधारित गेमिंग बंदी. लोकसभेत प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाचा उद्देश ई स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेम्सना प्रोत्साहन देणे तसेच हानिकारक ऑनलाईन मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्सना बंदी घालणे हा आहे. या कायद्यानुसार ऑनलाईन गेमिंग प्राधिकरण, ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी स्थापन करण्यात येणार आहे, जे धोरण नियमन आणि या क्षेत्राच्या धोरणात्मक विकासावर देखरेख करेल. या मागील प्रमुख हेतू म्हणजे तरुणाई आणि असुरक्षित लोकसंख्या यांना पोकर, रमी सारख्या रिअल मनी गेमिंग ऍप्समुळे होणाऱ्या आर्थिक, मानसिक आणि सामाजिक धोक्यापासून संरक्षण देणे. अशा ऍप्समुळे आत्महत्या, फसवणूक
आणि व्यसनाच्या घटना वाढल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 वर्षापर्यंत कारावास आणि 1 कोटी रुपये दंड होऊ शकतो. तसेच पुनरावृत्ती झाल्यास कठोर शिक्षा केली जाईल. NCERT तर्फे ऑपरेशन सिंदूर मॉड्यूल्सची सुरुवात. शौर्याला अभिवादन. NCERTने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मॉड्यूल्स प्रकाशित केले आहेत. ऑपरेशन सिंदूर शौर्याची गाथा इयत्ता 3 ते 8 साठी, ऑपरेशन सिंदूर सन्मान शौर्याचे ध्येय इयत्ता 9वी ते 12वी साठी. या मॉड्यूल्स मधून ऑपरेशन सिंदूरचे सैनिकी यश, तांत्रिक प्रगती आणि राजकीय संदेश विद्यार्थ्यांच्या समोर मांडले आहेत. यांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेचे महत्व याबाबत जागृती घडवणे हा आहे. EPFO मध्ये विक्रमी वाढ. जून 2025 मध्ये 21.89 लाख नवीन सदस्यांची नोंद. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने जून 2025 मध्ये 21.89 लाखांची निव्वळ सदस्य वाढ नोंदवली असून एप्रिल 2018 नंतरची ही सर्वात मोठी मासिक वाढ आहे. मे 2025 च्या तुलनेत ही वाढ 9.14% जास्त असून जून 2024च्या तुलनेत 13.46% वाढ दर्शवते. जून महिन्यात 10.62 लाख नवीन सदस्य सामील झाले, ज्यात 18 ते 25 वयोगटातील 6.69 लाख नवीन सदस्य बहुसंख्य होते. याशिवाय 16.93 लाख सदस्यांनी पुन्हा नोंदणी केली असून त्यामुळे निधी काढून न घेता तो हस्तांतरित करण्याचा कल वाढल्याचे दिसते. महिला सभागृहात लक्षणीय वाढ झाली आहे. 3.02 लाख नवीन महिला सदस्य आणि एकूण 4.72 लाख महिलांची निव्वळ वाढ झाली आहे. राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल ठरले असून एकूण वाढीतील 20% पेक्षा जास्त वाटा त्यांचा आहे. जलालाबादचे नामांतर परशुरामपुरी, केंद्राची मंजुरी. भगवान परशुरामांना अभिवादन. केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी जाहीर केल्यानुसार उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नामांतर परशुरामपुरी असे करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. स्थानिक नागरिकांनी जुन्या नावाला गुलामीचे प्रतीक मानले होते आणि सनातन परंपरांचे प्रतिबिंब म्हणून नवीन नावाचे स्वागत केले आहे. ही नामांतर प्रक्रिया ही सरकारच्या ऐतिहासिक दडपशाहीशी संबंधित नावे बदलण्याचा व्यापक उपक्रमाचा एक भाग मानली जात आहे. या बदलाची अधिकृत राजपत्र अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. भारताचे सागरी मासेमारी उत्पादन 44.95 लाख टनावर. भारताचे सागरी मासे उत्पादन 2023-2024 मध्ये 44.95 लाख टनावर पोहोचले असून वार्षिक वाढ दर 8.9% इतका नोंदवला गेला आहे. ICAR CMFRI च्या अहवालानुसार 91.1% साठे शाश्वत आहेत. केंद्र सरकारची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हवामान प्रतिरोधक धोरणांना चालना देत असून मच्छीमार बंदरे, कोल्ड स्टोरेज आणि कापणीनंतरच्या सुविधांसाठी निधी पुरवते. NICRA अंतर्गत संशोधन आणि एमपीईडीए च्या नेटफिश प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन मिळते, समुद्री अन्नाची गुणवत्ता सुधारते आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढते. हवामान बदलाच्या आव्हानांमध्येही भारताचा सागरी मत्स्य व्यवसाय मजबूत होतोय, हे या प्रगतीतून स्पष्ट दिसते. भारताकडून अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. भारताने 20 ऑगस्ट 2025 रोजी ओडिशातील चांदीपूर येथून रणनीतिक दल आदेशाखाली स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अग्नि-5 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यामुळे क्षेपणास्त्राची संचालनात्मक तयारी सिद्ध झाली असून
भारताच्या अणुप्रतिरोधक क्षमतेत न्यूक्लिअर डेटरन्स अधिक वाढ झाली आहे. 3 टप्प्यांचे घन इंधनावर चालणारे आणि कॅनिस्टर युक्त हे क्षेपणास्त्र 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर भेदू शकते आणि अण्वस्त्र तसेच पारंपरिक शस्त्रास्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. या चाचणीमुळे भारताची नो फर्स्ट यूज धोरणाची बांधिलकी दृढ झाली असून देशाची अणुत्रिशक्ती न्यूक्लिअर ट्रायड अधिक बळकट झाली आहे. मोहम्मद सालाहचा ऐतिहासिक पराक्रम, तिसऱ्यांदा पीएफए प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार. लिव्हरपूलचा स्टार खेळाडू मोहम्मद सालाह याने विक्रमी तिसऱ्यांदा पीएफए प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला असून हा मान मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. 33 वर्षीय सालाहने मागील हंगामात 29 गोल केले आणि 18 असिस्ट दिल्या, ज्यामुळे लिव्हरपूलने प्रीमियर लीग विजेतेपद पटकावले. याचबरोबर त्याने गोल्डन बूट, प्लेमेकर अवॉर्ड आणि प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द सीझन हे किताबही जिंकले आणि एका हंगामात तिन्ही पुरस्कार पटकावणारा पहिला खेळाडू ठरला. भारत आणि EAEU यांच्या मुक्त व्यापार कराराची वाटाघाटी सुरू करण्यासाठी करार. भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियन, ज्यामध्ये आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिज रिपब्लिकन आणि रशिया यांचा समावेश आहे, यांना मॉस्को येथे मुक्त व्यापार करार FTA वाटाघाटी सुरू करण्यासाठी संदर्भ अटींवर टर्म्स ऑफ रेफरन्स स्वाक्षरी केली. या कराराचा उद्देश भारताचा निर्यात वाढवणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना MSME आधार देणे आणि बाजारपेठांमध्ये विविधता आणणे हा आहे. 2024 मध्ये भारत EAEU व्यापार एकूण $70 अब्ज वर पोहोचला, जो 2023च्या तुलनेत 7% वाढ दर्शवतो. या करारामुळे नवीन व्यापार संधी उघडण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आणि दीर्घकालीन व्यापार भागीदारी निर्माण करण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारकडून महाराष्ट्र आणि आसाममध्ये 2 नवे संरक्षण औद्योगिक मार्गिका आत्मनिर्भरतेकडे टाकलेले महत्वाचे पाऊल. भारत सरकार महाराष्ट्र आणि आसाम येथे 2 नवी संरक्षण औद्योगिक मार्गिका स्थापन करणार असून याआधी अस्तित्वात असलेल्या तमिळनाडू व उत्तर प्रदेशातील मार्गिकांमध्ये यांची भर पडणार आहे. या मागील मुख्य उद्देश म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणे हा आहे. हा निर्णय वित्त वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी ₹1.5 लाख कोटी संरक्षण उत्पादनानंतर घेण्यात आला आहे, जे 2019-20च्या तुलनेत तब्बल 90% वाढ दर्शवते. या नव्या मार्गिकेचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे: संरक्षण उद्योगाची पायाभूत रचना बळकट करणे, स्वदेशी उत्पादनास चालना देणे, नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे, तसेच रोजगार निर्मिती व निर्यात क्षमता वृद्धिंगत करणे असे आहे. भारतीय सरकारने मालमत्ता मॉनिटायझेशनद्वारे आतापर्यंत 1.42 लाख कोटी रुपये उभारले. भारतीय सरकारने वित्त वर्ष 2025 पर्यंत 1.42 लाख कोटींची उभारणी मालमत्ता मॉनिटायझेशनद्वारे केली आहे. यासाठी टोल ऑपरेट अँड ट्रान्सफर, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि सिक्युरिटायझेशन यासारख्या प्रमुख मॉडेलचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे सार्वजनिक कर्ज न वाढवता पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होत आहे. या धोरणात्मक पावलामुळे सार्वजनिक मालमत्तेत खाजगी क्षेत्राचा दीर्घकालीन गुंतवणूक सहभाग शक्य झाला आहे. वित्त वर्ष 2025 साठी 30,000 कोटींचे लक्ष ठेवण्यात आले असून यामुळे भांडवलाचे कार्यक्षम पुनर्वापर होईल, तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि इतर पायाभूत प्रकल्पांचा विस्तार साध्य होईल. भ्रामक जाहिराती व अन्याय व्यापार पद्धतीसाठी अन्याय
अन्य व्यापार पद्धतीसाठी सीसीपीए कडून रॅपिडोवर 10 लाखांचा दंड. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सीसीपीए, रॅपिडो, रॉपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडवर ₹10 लाखांचा दंड लादलाय. हा दंड ऑटो इन 5 मिनिट्स और गेट ₹50 या ऑफरशी संबंधित भ्रामक जाहिराती व अन्याय व्यापार पद्धतीमुळे लावण्यात आला आहे. सीसीपीएच्या तपासणीत हे दावे खोटे व दिशाभूल करणारे आढळले, कारण ग्राहकांना थेट रक्कम न देता फक्त रॅपिडो पॉइंटच्या स्वरूपात मोबदला दिला जात होता आणि तोही हमखास नव्हता. सीसीपीएने या जाहिराती तत्काळ थांबवण्याचा आदेश दिले असून रॅपिडोने प्रभावित ग्राहकांना योग्य परतावा देणे बंधनकारक केले आहे. अहमदाबादमध्ये 2025 मध्ये 3 आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन. भारताच्या क्रीडा ओळखीला नवी ताकद. अहमदाबादमध्ये 2025 मध्ये 3 प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 24 ते 30 ऑगस्ट, आशियाई जलतरण स्पर्धा सप्टेंबर ते ऑक्टोबर, एएफसी अंडर 17 आशियाई कप पात्रता स्पर्धा 22 ते 30 नोव्हेंबर. या स्पर्धांमध्ये 29हून अधिक देशातील आघाडीचे खेळाडू सहभागी ठरणार आहेत. सामने नरणपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि द अरेना बाय ट्रान्स स्टेडिया येथे होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गुजरातची जागतिक क्रीडा केंद्र म्हणून वाढती ओळख अधिक बळकट करतात. यामागे आधुनिक पायाभूत सुविधा आणि क्रीडा धोरण 2022 ते 27 ही मोठी आधारस्तंभ आहेत. अहमदाबादमध्ये आगामी काळात 2030 कॉमनवेल्थ गेम्स आणि इतर मोठ्या क्रीडा स्पर्धांचेही आयोजन होणार आहे. भारतामध्ये 6G तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचा रोडमॅप. 21 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकारने 2030 पर्यंत 6G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याचा रोडमॅप सादर केला. हा आराखडा ITU-R M2160 शिफारस आणि भारत 6G विजन डॉक्युमेंट यावर आधारित आहे. या योजनेत AI नेटिव्ह, कमी विलंब, लो लॅटन्सी असलेले अतिवेगवान नेटवर्क उभारण्याची आणि त्यात भू आधारित तसेच अवकाश आधारित अखंड कव्हरेज देण्याची कल्पना मांडली आहे. मुख्य उपक्रमांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: 100 5G प्रयोगशाळा उभारणे, TTDF योजना अंतर्गत 104 प्रकल्पांना ₹275.88 कोटीचा वित्त पुरवठा, भारत 6G अलायन्सची स्थापना, IIT बेंगळुरू येथे प्रगत संप्रेषण प्रणालीवर RISORAN मॅसिव्ह मिमो केंद्रित तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्र टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब स्थापन करणे. या उपक्रमांचा उद्देश भारताला जागतिक स्तरावर 6G तंत्रज्ञानाचा नेता बनवणे हा आहे. डिसेंबर 2025 मध्ये गगनयानची पहिली चाचणी उड्डाण. इस्रो अध्यक्षांची पुष्टी. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी जाहीर केले की भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे गगनयानचे पहिले चाचणी उड्डाण डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे. आतापर्यंत 10,000 पैकी 7,700 म्हणजे 80% चाचण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चाचण्या मार्च 2026 पर्यंत पूर्ण होतील. इस्रोने यावर्षी 196 टप्पे गाठले आहेत, ज्यामध्ये ग्लेक्स 2025 उच्च थ्रस्ट विद्युत प्रणोदन प्रणाली तसेच 6,500 किलो वजनाच्या अमेरिकन संचार उपग्रहाच्या प्रक्षेपणाची योजना समाविष्ट आहे. केरळ भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य ठरले. केरळला भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले असून डिजी केरळ प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या प्रकल्पातील 21.87 लाखाहून अधिक नागरिकांना, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे, मूलभूत डिजिटल कौशल्यांशी प्रशिक्षण देण्यात आले. समावेशक आणि तळागाळातील मॉडेलद्वारे राज्याने डिजिटल दरी कमी केली. नागरिकांना ई शासन, डिजिटल लोकशाही आणि सामाजिक आर्थिक
सक्षमीकरणासाठी सक्षम केले. केरळने केवळ पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित न करता लोककेंद्रित डिजिटल सक्षमीकरणाला प्राधान्य देत डिजिटल इंडियासाठी एक आदर्श मॉडेल उभे केले आहे. राष्ट्रीय अंतराळ दिन 2025, आर्यभट्ट ते गगनयान, भारताचा आकाशगंगा प्रवास. भारताने 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन 2025 साजरा केला. चांद्रयान 3 चे ऐतिहासिक यशस्वी चंद्र दक्षिण ध्रुवाजवळील मृदू अवतरणाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला हा दिवस इस्रोच्या आर्यभट्ट उपग्रहापासून ते आगामी गगनयान मोहिमेपर्यंतच्या अद्वितीय कामगिरीला वंदन करतो. यात भारताचा अवकाश संशोधनामधील प्रवास, वैज्ञानिक नवोन्मेष आणि तरुण पिढीला STEM स्टेम विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील करिअरसाठी प्रेरणा दिली जाते. या वर्षीची संकल्पना आर्यभट्ट ते गगनयान, प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यता. भारताच्या प्राचीन खगोलशास्त्र व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अद्वितीय संगमाचे प्रतीक आहे. आगामी टप्प्यांमध्ये 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करणे आणि 2040 पर्यंत मानवी चांद्र मोहिमा राबविण्याचे भारताचे ध्येय आहे. प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न आहे, 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारताने कोणत्या शहरात आयोजित करण्याचा प्रस्ताव केला आहे? उत्तर आहे अहमदाबाद. भारताची पहिली हायड्रोजन चलित ट्रेन कोणत्या मार्गावर चालेल? जिंड सोनपत. जुलै 2025 साठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटरने जिंकला? शुभमन गिल. 15वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली? उत्तर आहे झारखंड. अग्नि 5 ही अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम जमिनीवरून लॉन्च होणारी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM कोणत्या संस्थेमुळे विकसित करण्यात आली आहे? संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO. भारताच्या अन्न वितरण प्रणालीच्या संदर्भात अन्न चक्र म्हणजे काय? सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा साखळी कार्यक्षमतेचे साधन. उद्यम सखी पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीडचा YouTube चॅनल. काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. धन्यवाद.